दीप अमावस्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर चला मैत्रिणींनो, तर आज माझी खूपच कामाची धांदळ होती. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. तर माझ्या आज कामाची खूप धांदळ होती. मग मी काय पटापटा काम करायला घेतलं ना. माझा मुलाला मी आधी झोपवून देते, नाही तर तो काहीच काम नाही करू देत. मी जर झाडू मारायला घेतला तर तो पण झाडू मारायला घेतो. मी जर घर पुसायला घेतलं तो पण माझ्याकडनं मागतो की मला करू दे. त्यामुळे मला कामं करायच्या अगोदर त्याला झोपूनच द्यावं लागतं लहान मुलाला. तर मग आज माझे खूप जास्त भांडे होते का आता श्रावण महिना लागणार आहे. मग किराण्याचे जेवढे पण भांडे तेवढे पण मी घासायला काढलेले, काय देवाचे पण माझे भांडे होते. तर मी सगळेच भांडे घासायला काढलेले. आणि माझा मोठा मुलगा जरा गप्पा मारत होता का काय त्याच्या मित्रासंग त्याचे काही वाद झाले. तर तो मला सांगत होता. मी त्याला सांगत होती की असं नाही करायचं, तू सॉरी म्हणायचं होतं त्याला, असं मी त्याला सांगत होती. तर चला मग त्यांना असं छोटं छोटं सांगावंच लागतं. त्यांना काही लहान मुलांना लवकर काही कळतच नाही. तर किराणा मला नवीन भरायचा होता ना, त्याचमुळे मग मी सगळे भांडे किराण्याचे घासून काढलेले. तर चला मी पाण्यामध्ये मीठ टाकते जेव्हा आपण घर पुसतो किंवा मी घर धुते आता. का तर माझं घर आहे ना खूप घाण होतं, मला 2 टाईम तरी असंच करावं लागतं. का तर माझे मुलं दूध चहा म्हणजे जे त्यांना खाऊ दिला ना ते सुद्धा ते फेकझोक करतात, इतकं सांडवता. आता मी किती झाडू मारला आहे तरी पण त्यां ती घाण निघलच. जेव्हा मी पोछा मारते वायपरनी काढलं ना तेव्हा बघा म्हणजे सोप्याच्या खाली पण ते खूप टाकतात. तर ते सोपा तिकडे सरकवला त्याचमुळे त्याच्या खाली खूपच घाण निघाली. आणि निघतच राहते हो, रोजच तसं होतं. का तर ते मुलं फेकतच राहताना लहान मुलांना शक्यतो एवढं नाही बोलता येत, कारण त्यांचं बालपण आपल्याला जपायचं आहे. आपल्या मुलांचं आपण सण करणार आहे, दुसरे सण नाही करणार. त्यामुळे आपण आपल्या मुलांना शक्यतो कमीत कमीच आपण त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. का त्यांचं पण वय छोटं आहे हो, ते पण लहान आहे. ते आपल्या वयात आल्यावर थोडी ना करणार आहे. ते लहान लहान असताना त्यांचं बालपणाचे ते रंग दाखवतील, मोठे झाल्यावर नाही ना दाखवणार. त्यांचं बालपण कशाला घ्यायचं आपण. तर मी त्यांना करू देते, तुम्हाला काय करायचं ते करा ना. आपण जेवढं मुलांना खेळू देऊ ना तेवढे त्यांचं डोके चालतात. तर चला तो उठलेला होता बघा. तर तो उठला मग काय माझं फायनली ते सगळं जे काम होते ते आवरून गेलेले ते, फक्त आता बाकी होती देवपूजा. तर मग आता घेतली देवपूजाचे दिवे मला करायचे होते. का तर मला अमावस्याला 5 दिवे करावं लागतात पिठाचे. तर पीठ आधी भिजून मी ठेवलेलं होतं. मग दिवे करायला घेतले. का तर म्हटलं पटकन हे 5 दिवे होतील, म्हणूनच मी आधी पीठ भिजून ठेवलेलं. तर तुमची ती अमावस्या कशी आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जेणेकरून मी पुढच्या टायमाला अजून म्हणजे तुमची थोडीशी पद्धत अजूनच वापरून बघेल. कसं आहे, मुलांना पण मुलं पण बघून शिकतात बघा. आता तो लहान मुलगा आता ती तोडायला चाललेला आहे. त्या कितीतरी सांभाळायचं हो त्यांना, पण तो उठलेला राहिला ना, मग भले काही काम असो त्यांच्यासमोरच मला करावं लागतं. नाही तर असं होतं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मग कसं आहे, मी त्याला घेऊनच काही कामं करते. भाजी पण काही निवडायची राहिली तर काही किचनमधलं पण काम असलं तरी मी त्यांच्यासमोरच येऊन करते. का तर मी जर तिकडं काम करत राहिली आणि त्यांनी इथं काय कुदवे केले तर काय करू, असं होतं. त्याचमुळं मग भीती वाटते की आपलंही लक्ष राहतं आणि त्यांच्याकडं आपलं लक्ष राहिलं म्हणजे बरं राहतं. तोंडात पटकन काय ना काही घालतो तो, त्याच्यामुळेच मग मी त्यांच्यासमोरच मला हे काम करावं लागतं. आता बघा दिवे तो एक एक तोडतोय तरी मी परत करते. आता करणार काय, त्यांना कळतही नाही ना, त्याला सांगून तरी काय फायदा. तर चला माझं आता फायनली सगळं म्हणजे झालं. आता मी देवपूजा करते. का आता माझा टाईम निघून जाईल, त्यामुळे टाईमावर सगळं करावं लागतं. तर मग मी करायला घेतलं आता.
चला, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर मी हाच मंत्र म्हणते. मी आरती म्हणताना पण मी आरती वगैरे म्हणत नाही, पण मी श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणते. आणि आरती आज ओवाळायची होती, तर मी ताट उतरवून घेतला. आणि तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. आज होती मुलांची धांदळ सुरू. तर मुलांना वेगळंच वाटत होतं, काय मम्मी काय करते आमच्या संग आज. तर त्यांना खूप आनंद होतो, त्यांच्या आनंदासाठी तर काही पण. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तर मी काही म्हणजे मला आवडतं करायला असं. तर चला, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून माझे मोठे व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करेल. आणि लाईक करा, जेणेकरून मी अजून मोटिवेट होईल, अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करेल. तर चला, तुमची ती अमावस्या छानच जाओ, सुखसमृद्धीची जावं, आरोग्य चांगलं राहावं. कसं आहे, आपल्या तुमच्या मुलांचंही चांगलं राहावं, कारण आपले मुलं ही सगळ्यात मोठी आपली संपत्ती असते. चला तर मग काळजी घ्या.